ते पवित्र क्षेत्र आहे. शाळेत समबुद्धीचे उदात्त व निष्पक्षी थोर मनाचे शिक्षक पाहिजे. कारण शिक्षक हा राष्ट्राचा सारथी आहे. शिक्षक जर चांगला असेल तर तो विद्यार्थी घडतो आणि म्हणून त्याच्या हाती शिक्षणाचे नाळे असतात. म्हणून शाळेमध्ये समानता शिकवली जाते. या उद्देशाने शिक्षक हा अतिशय महत्वाचा आहे असे शिक्षणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. 20 जुलै 1924 साली बहिष्कृत हितकांनीची सभेची स्थापना झाली. त्या 20 जुलै 1924 साली बहिष्कृत हितकांनीची स्थापना झाली. या बहिष्कृत हितकांनीची कार्यकारिणी करताना या सभेचे कार्याध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अध्यक्ष होते चिमणलाल हरिलाल सेटवाल आणि कार्यवाहक होते सी.के. बोले. या उद्दिष्ट होते बहिष्कृत हितकांनीचं की उद्दिष्ट होते विद्यार्थी वसतिगृहाद्वारे आणि अन्य संघटनेच्या द्वारे बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणे. त्याचप्रमाणे दुसरा जाहीरनामा होता वाचनालय शैक्षणिक कार्य अथवा स्वाध्याय संघ उघडणे. बहिष्कृत समाजाची संपत्ती स्थितांतरित करणे, सुधारण्यासाठी औद्योगिक व शेतीविषयक शाळा चालवणे. या उद्दिष्टाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी बालवाड्या असतील, वसतिगृह असतील, शाळा कॉलेज काढले. त्यामुळे जाती धर्माचे विद्यार्थी, सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र येऊन त्या ठिकाणी शिक्षण घेऊ लागले. आपल्या सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि याच माध्यमातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला मिलिंद कॉलेज असेल, सिद्धार्थ कॉलेज असेल, ही कॉलेज स्थापना केली. बाबासाहेबांचा उद्देश होता की या कॉलेजमध्ये माझे दलित असतील, इतर वर्ग असतील, बहुजन समाज असेल, हे लोक विद्यार्थी येतील, शिकतील आणि आपल्या समाजामधून IAS अधिकारी, IPS अधिकारी त्या ठिकाणी होतील, मोठमोठ्या हुद्द्यावरती जातील. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाबाबतीमध्ये फार मोठं हे धोरण होतं. हे खऱ्या अर्थाने देशासाठी योगदान आहे. त्यानंतर आर्थिक विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1914 साली एक ग्रंथ लिहिलेला होता, भारतातील चलनाचा प्रश्न अर्थात प्रॉब्लेम ऑफ रुपीज. अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज इन इंडिया. हा ग्रंथ, हा प्रबंध कोलंबो विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केला आणि यामध्ये बाबासाहेब आंबेडकर इथला रुपयाचं कसं अवमूल्यन होत आहे, यातल्या रुपयाचं कशा पद्धतीने अवमूल्यन झालेलं आहे आणि त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची पिछेहाट झालेली आहे हे ठणकावून सांगण्याचं काम इंग्रजांना त्यावेळी 1914 ला बाबासाहेब आंबेडकर करतात. विचार करा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळेला स्वतंत्र लढ्यामध्ये बाबासाहेबांचे विचार होते आणि म्हणून बाबासाहेब सांगतात. आणि विशेष म्हणजे या ग्रंथाला बाबासाहेबांनी इंग्रजांना ठणकावलं देखील असताना या ग्रंथाच्या माध्यमातून या प्रबंधावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे. म्हणून त्यांना डॉक्टर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे देखील तज्ञ होते. 1914 चा लिहिलेला ग्रंथ अर्थशास्त्रात तज्ञ होते आणि म्हणून 1914 लिहिलेला ग्रंथ ज्यावेळेला सायमन कमिशन भारतात आलेलं होतं त्यावेळेला ग्रंथाच्या सर्वकडे, सर्व त्या लेखकडे, त्या प्रतिनिधीच्या हातामध्ये या प्रती होत्या. अर्थशास्त्रावर ज्ञान किती आघात होतं हे आपल्याला यावरून समजून येतं बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि याच माध्यमातून आज आपण रिझर्व्ह बँकेची जी संकल्पना बोलतो, ती रिझर्व्ह बँकेची संकल्पना बाबासाहेबांची त्यावेळची होती. महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा. त्या ठिकाणी दुसरं महायुद्ध झालं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. 1 सप्टेंबर 1939 ते 14 ऑगस्ट 1945 या वेळेला दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये एका बाजूला कोण होतं? अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स आणि दुसऱ्या बाजूला कोण होतं? रशिया, जपान आणि जर्मनी. असं हे महायुद्ध झालं. या वेळेला देखील बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जनता पक्षामधून या ठिकाणी ठळक बातमी पहिल्या पेजवरती दिलेली होती. कारण आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर इंग्लंडला पाठिंबा द्यायचा का जर्मनीला पाठिंबा द्यायचा, आपल्या नेत्यांमध्ये थोडस काय बोलतात त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये एकमत होत नव्हतं आणि त्यामुळं काही लोक बोलत होते आपण इंग्रजांना आपण साथ न देता आपण आता त्यांच्या गुलामगिरीमध्ये आहोत, त्यापेक्षा आपण हिटलरला साथ देऊया आणि हिटलर जर विजय झाला तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. आपल्याला उदाहरण द्यायचं तर
आपल्याला माहिती सुभाषचंद्र बोस यांनी कोणती संघटना काढली होती त्यावेळेला? आझाद हिंद सेना. आणि त्यांनी काय सांगितलं होतं? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. बरोबर आहे? म्हणजे सुभाषचंद्र बोसने त्या ठिकाणी वेषांतर करून जर्मनीला जाऊन हिटलरला मिळालेले होते. विचार करा. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. आपल्याला इंग्रजांना साथ द्यावी लागेल. कारण बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की महायुद्धात ब्रिटिशांनी सहकार्य न करण्याची येथील नेत्यांची भूमिका कशा पद्धतीने चुकीची आहे ते बाबासाहेबांनी सांगताना बाबासाहेब सांगतात की हिटलर जर युद्धात यशस्वी ठरला तर हिटलरची हुकुमशाही मानवी सहारास कारणीभूत ठरेल. हिटलर हा हुकुमशाही होता, आपल्या सर्वांना माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्ट पुस्तकाचंच उदाहरण दिलं. त्या बाबासाहेबांकडे एवढी पुस्तकं होती. कोण म्हणतं 45,000 47,000 काय करत आहे 50,000, म्हणजे एवढी पुस्तकं बाबासाहेबांकडे होती. बरोबर आहे. परंतु 45,000च्या पेक्षा जास्त होती ही बाबासाहेबांच्या सगळी पुस्तकं पाठ होती. कोणत्या पुस्तकामध्ये कोणत्या पानावरती कोणत्या पॅरेमध्ये काय आहे हे बाबासाहेब सांगायचे. आणि म्हणून या उदाहरण देतात बाबासाहेब इथल्या नेत्यांना की आपण इंग्लंडला का सहकार्य करायला पाहिजे. कारण हिटलर हा हुकुमशाही आहे. त्याचं पुस्तक आहे माइन काम्फ नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचा उत्तर बाबासाहेबांनी दिला. त्या पुस्तकात हिटलर म्हणतो काळ्या लोकांना काय करायला पाहिजे, काळ्या लोकांना बुद्धिजीवी आयुष्यक्रम असण्याचे कोणत्याही पद्धतीचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. त्या पुस्तकात म्हणतो काळ्या लोकांना बुद्धिजीवी आयुष्यक्रम आखण्याचे शिक्षण देणे म्हणजे सनातन अशा जनजनक परमेश्वराचा गुन्हा होईल. काळ्या लोकांना कुत्र्याप्रमाणे शिक्षण दिलं पाहिजे. कोण म्हणतोय? हिटलर म्हणतोय. आणि म्हणून हिटलरची भूमिका लक्षात घेऊन बाबासाहेब म्हणतात इंग्रजांचा पराभव व्हावा आणि हिटलरचा युद्धात यशप्राप्ती व्हावी आणि हिटलर आला तर आपल्याला स्वराज्य देईल आणि कायदेभंगाची चळवळ देईल आणि आपल्याला एसी मध्ये ठेवेल. हे आपण अशा पद्धतीच्या भानगडीत पडू नये. ज्या कारणे लक्षात ठेवावे हिटलर आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांनी नीट विचार करावा. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आज भारत देश ब्रिटिश सरकारच्या जगन्नाथ रथाला या ठिकाणी बांधलेला आहे आणि म्हणून आपण एका शत्रूचे पाचारण करून दुसऱ्याच्या गुलामगिरीमध्ये जाण्यापेक्षा आपण या ठिकाणी इंग्रजांना आपण साथ देऊया. नाहीतर आपली अशा हालत होईल ते मी गेलं आणि तू पी गेलं. आता काय गेलं दुपाटणार राहिला आणि म्हणून इंग्रजांनाच आपण साथ देणं महत्वाचं आहे. आणि म्हणून दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इंग्रज सरकारने कबूल केलेलं आहे की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ब्रिटिशांना ठामपणाने आपण सहकार्य करणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीची भूमिका ठामपणे दुसऱ्या महायुद्धात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. हे देशासाठी खऱ्या अर्थाने योगदान आहे. त्यानंतर सायमन कमिशन 28 जुलै 1914 या ठिकाणी 14 ते 1900 आपल्याला माहिती आहे युद्ध झालं. परंतु 28 जुलैला जागतिक महायुद्ध चाललं होतं. त्यामध्ये मित्र पक्षाचा विजय झाला. मित्र पक्ष म्हणजे इंग्लंडचा विजय झाला आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्य द्यायच्या हेतूने ब्रिटिश सरकारने भारताची पाहणी करण्यासाठी 1991 मध्ये कमिशन भारतात पाठवलेलं होतं. ते म्हणजे सायमन कमिशन. आणि म्हणून ते सायमन कमिशन भारतात आल्यावरती या कमिशनचे अध्यक्ष होते जॉन सायमन होते. त्यांच्या नावाने जे कमिशन प्रसिद्ध होते. या कमिशन मध्ये ब्रिटिश पार्लिमेंटचे मुत्सदी नेते होते. त्यामध्ये मेजर ॲटली, लॉर्ड बर्नहॅम, लॉर्ड फॉक्स, हार्ट, शॉन असे सर्व ब्रिटिश प्रतिनिधी होते. आणि या ठिकाणी आल्यानंतर काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी जो 17 साली लखनौ करार केलेला होता त्यानुसार हे कमिशन नेमण्यात आलेलं होतं. आणि म्हणून लखनौ करारानुसार कायद्यानेच कमिशन नेमण्यासाठी बंधन ब्रिटिश सरकार पडलं होतं. तर या कमिशनला इंडियन स्टॅट्युटरी कमिशन म्हणतात. स्टॅट्युटरी म्हणजे काय तर कायद्याने बंधनकारक. म्हणून त्यामुळे या ठिकाणी एक कमिशन आले असताना गांधीजींनी गो सायमन बॅग या ठिकाणी केलं. आपल्याला माहिती आहे तेव्हा बहिष्कार टाकला. त्याला पंजाबचा लाला लजपत राय हा त्या ठिकाणी मरण पावलेला होता. परंतु बहिष्कार टाकण्याचा उद्देश त्यांचा काय होता त्यांनी सगळे
इंग्लिश म्हणजे सगळे इंग्रज प्रतिनिधी आहेत, परंतु त्यांचं कमिशन त्याच्यामध्ये इंग्रजच असणार. परंतु यांना गांधीजींना या ठिकाणी असं वाटत होतं की त्यांनी फक्त त्या सायमन कमिशन आल्यानंतर फक्त महात्मा गांधींना आणि बॅरिस्टर मुसलमानांचे जिना यांनाच भेटावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटू नये, हा मूळ उद्देश त्या ठिकाणी बहिष्कारासाठी होता. हे अतिशय महत्वाचा होता. बाबासाहेब आंबेडकरांचं देखील नेतृत्व त्यावेळेला उदयास आलेलं होतं. 20 मार्च 1927 ला मार्चचा सत्याग्रह केला आणि खऱ्या अर्थाने दलितांचा नेता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जिकडे तिकडे वाहवा होऊ लागले आणि त्यामुळं यांनी या ठिकाणी भेटूच नाही बाबासाहेबांना, यासाठी यांचं त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला होता. परंतु बाबासाहेबांनी त्या ठिकाणी या समितीशी त्या ठिकाणी भेटलेच होता आणि आपण आपले सिद्धांत आहेत, आपल्या काळातील मांडणाऱ्या व्यक्तीचे वैचारिक त्या ठिकाणी जे जे विचार आहेत ते या कमिशनला आपल्या लेखी पत्राद्वारे त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं कामगारांसाठी फार मोठं योगदान आहे. आपल्या सर्वांना माहिती, मी जास्त काय ते कामगारांसाठी सांगणार नाही. कामगार असे बाबासाहेब आंबेडकर 31 जानेवारी 1944 साली मजूर मंत्री म्हणून ज्या वेळेला असताना खाण कामगारांसाठी कोळसा खाण कामगार फंडाची बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली. एवढंच नव्हे तर कामगारांसाठी भरपगारी रजा असेल, कामगारांसाठी 10 तासाची जे रजा होती, 10 तासाचं काम होतं ते 8 तास करण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे स्त्रियांना बाळंतपणाची रजा 3 महिन्याची त्या ठिकाणी जाहीर केली. त्याचप्रमाणे समान काम समान वेतन, महिला तेच काम करतात, पुरुष इथे काम करतात, त्यामुळे पगार हा त्यांना तेवढाच असेल, अशा पद्धतीचं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. हे बाबासाहेबांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे. त्यानंतर बाबासाहेबांचं योगदान सांगत असताना बाबासाहेबांनी या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा धरणाच्या जागेची निवड केलेली आहे, निवडलेल्या जागेचा तपशील, आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अनेक जे आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या या उद्देशाने भाकरा नांगले पंजाब मधलं हे जे काही धरण आहे ते आज देखील सतलज नदीवर बांधण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा औद्योगिक वीज निर्मिती, त्याचप्रमाणे देशाचा जलसंधारणाचा उपयोग बाबासाहेबांनी अनेक वेळेला या ठिकाणी केलेलं. बाबासाहेब आंबेडकर यांची धरणे आज आपण बघायला म्हणतो त्यावेळेला बाबासाहेबांची जी संकल्पना होती, चंबळ नदी असेल, कोयना प्रकल्प असेल, नागार्जुननगर असेल, कौशल्य प्रकल्प असेल, तुंगभद्रा प्रकल्प असेल, अप्पर कृष्णा, राणा प्रतापचे असे जबरदस्त बाबासाहेबांनी त्यावेळेला हे धरणं बांधण्याचं काम त्यावेळेला बाबासाहेबांनी केलेलं आहे. हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सर्व करीत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली ज्या वेळेला काळा कायदा असेंब्लीमध्ये काँग्रेस सरकारने पास केला, त्यावेळेला या कायद्याविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेचे असणारे नेते एस.आर. निमकर, एस.आर. मेहता, नाम जोशी, अमृतराव डांगे या सर्व पुढाऱ्यांना एकत्र केलं आणि भारतभर गिरणी कामगारांचा संप घडवून आणला. संमेलन, मोर्चा, आंदोलने केले आणि हा जो काही काळा कायदा होता तो आणून पाडण्याचं काम केलं. कारण कामगारांनी कोणत्याही मोर्चा काढू नये, कोणता संप करू नये. हे जर झालं असतं आज कामगारांनी आज आपल्या मागण्या त्यांना मागता आल्या नसत्यात. काळा कायदा बाबासाहेबांनी त्यावेळेला रद्द करण्याचं काम केलं. हे अतिशय महत्वाचं योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्यानंतर आपल्याला बघितलं 1940 साली आपल्या सर्वांना माहिती आहे पाकिस्तानला स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं. गांधीजींनी, डॉक्टर बाबासाहेबांनी सखोल संशोधन केलं. त्यामध्ये हिंदू मुस्लिम ही एकत्र राहू शकत नाहीत असा निष्कर्ष काढला आणि हिंदू मुस्लिम यांची रीतिरिवाज वेगळे आहेत. स्वातंत्र्य मिळण्या अगोदर दोन्ही समाजामध्ये परस्पर द्वेषभावना वाढलेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही समाज एकत्र राहू शकत नाहीत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पाकिस्तानला स्वतंत्र त्या ठिकाणी अस्तित्व द्यावं आणि म्हणून भारताची फाळणी करण्यावरती करत असताना भारतातील मुस्लिम पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमधील हिंदू भारतामध्ये आणावे, यासाठी लोकसंख्येची 6 लाख संपत्तीची देवाणघेवाण करावी अशी सविस्तर माहिती बाबासाहेबांनी दिली. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी हा ग्रंथ लिहिला 1940 साली आणि इथल्या पुढाऱ्यांना सांगितलं
की भारत, कारण पाकिस्तान त्यांचं राहणीमान वेगळं आहे, आपलं राहणीमान वेगळं आहे. आता पाकिस्तान आपल्याला कायम डोकेदुखी ठरेल. आज आपण बघतोय, आज पाकिस्तान मधून इथे अतिरेकी घुसले, इथे सीमेवरती गोळाबार केला, इथे आपल्या लोकांना मारलं. हे जर बाबासाहेबांचं त्या वेळेला जर ऐकलं असतं या पुढाऱ्यांनी, तर आज ही वेळ भारतावर आली नसते. आणि म्हणून नेहमी सांगित असतो, यकीनन मेरे भीम न होते तो ये देश की आजादी न होती, यकीनन मेरे भीम न होते तो ये देश की आजादी न होते, अगर तुम बाबा साहब अम्बेडकर के मान लेते तो ये देश की बर्बादी न होती, ये देश की बर्बादी न होती. बाबासाहेबांचं त्यावेळेला ऐकलं असतं तर आज हे अतिरेकी जे पाकिस्तानी आपल्याला डोकेदुखी ठरलं नसतं. हे देखील अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर 30 मार्च 1942 साली क्रिप्स योजना भारतात आली. आणि क्रिप्स योजना भारतात त्यांनी सांगितलं की मुसलमानांनी पाकिस्तानची मागणी सोडून द्यावी आणि संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी हिंदू लोकांनी सोडून द्यावी अशी मकराशी करण्यात आले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रिप्स योजनेतील जो पंतप्रधान चर्चिलचा आदेश होता, हा हिंदू लोकांविषयीचा कठोरपणा ओळखून बाबासाहेब आंबेडकरांनी ही योजना फेटाळून लावण्याचं काम आणि या हिंदूच्या पुढाऱ्यांना बळ देण्याचं काम त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे देशासाठी खऱ्या अर्थाने योगदान आहे. त्यानंतर आपण गोलमेज परीक्षा बघू. 1930, 1931 आणि 1932 अशा 3 गोलमेज परीक्षा झालेल्या आहेत. या पहिल्या 1930च्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलेलं होतं. त्या परिषदेला गांधीजी नव्हते. आणि ह्या परिषदेला या ठिकाणी परिषदेमध्ये गेल्यानंतर राजा पंचम जॉर्ज आणि पंतप्रधान मॅकडोनाल्ड हे त्या परिषदेने होते प्रमुख. आणि त्या सभागृहामध्ये सर्व नेते मंडळी होते. आणि हे नेते मंडळी असताना या नेते मंडळींनी त्या ठिकाणी या सर्वांना 2-2 मिनिटं बोलण्याचा चान्स होता. त्या ठिकाणी राजा पंचम जॉर्ज त्या ठिकाणी नाव घेतलं जायचं आणि 2 मिनिटं तो बोलायचा आणि बसायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सभागृहामध्ये बसलेले होते. बाबासाहेब आंबेडकर विचार करू लागले, अरे 2 मिनिटं मला दिलेले, आम्हाला 2 मिनिटांमध्ये हजारो वर्ष माझ्या लोकांवरती त्या लोकांनी गुलामगिरी लादलेली आहे. हजारो वर्ष माझे लोक गुलामगिरी आहे. त्या ठिकाणी पाणी प्यायला नाही मिळत, ढोरासारखे जीवन जगतायत, कुठचंही स्वातंत्र्य नाही, स्वाभिमान नाही. अशा लोकांचे 2 मिनिटांमध्ये मी कशा पद्धतीने विचार मांडणार. आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव पुकारलं जातं. डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचाराच्या तबीतून बाहेर येतात आणि बोलायला सुरुवात करतात. आणि खऱ्या अर्थाने 1903च्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर राजा पंचम जॉर्ज यांच्या समोर अत्यंत प्रभावीपणे आपल्या समाजाची व्याख्या मांडतात की कशा पद्धतीने इथल्या लोकांनी आम्हाला गुलाम करून ठेवलेला आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चालू करत सांगतात. बाबासाहेब आंबेडकर 2 मिनिटं नाही, 5 मिनिटं नाही, 10 मिनिटं नाही, तर जवळजवळ 45 मिनिटं बोलत असतात. आणि बाबासाहेब बोलत असताना राजा पंचम जॉर्ज यांनी पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांना जवळून हात पकडला असतो आणि थरथरत असताना त्या बेलवरती हात करतो. बाबासाहेबांना माझ्या आता 2 मिनिटं संपलेले. 45 मिनिटं बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेमध्ये बोलतात. त्यानंतर 1931 ला दुसरी गोलमेज परिषद झाली. या 2 गोलमेज परिषदेला महात्मा गांधी या ठिकाणी उपस्थित होते. या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी सांगितले की मी दलितांचा नेता आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मीच खऱ्या अर्थाने नेता आहे. आणि म्हणून भारतातून दावा केला की आमचे नेते दलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये दुसऱ्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. आणि राजा पंचम जॉर्ज यांनी या अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अस्पृश्यांना स्वतंत्र संघ आपण मान्य करावा अशा पद्धतीने मागणी केली. ही मागणी 17 ऑगस्ट 1932 ला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली. आणि मान्य झाल्यावरती इकडे महात्मा गांधी त्यावेळेला येरवडा जेलमध्ये होता. येरवडा जेलमध्ये होते. आणि येरवडा जेलमध्ये असताना त्याला कळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करून घेतलेले आहे. लगेच त्या ठिकाणी उपोषणाला बसले. आणि उपोषणाला बसल्यामुळे गांधीजी त्या ठिकाणी बसले. बाबासाहेब आंबेडकरांनी
प्रयास अतिशय महत्त्वाचा प्रयास आहे मिळालेला स्वतंत्र मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडायला तयार नव्हते. गांधीजींची तब्येत इकडे बिघडत आलेली होती. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस सर्व पुढारी त्यावेळी असणारे बाबासाहेब आंबेडकरांना येऊन भेटू लागले. त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, मदन मोहन मालवीय, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व बाबासाहेबांकडे येऊन बाबासाहेबांना विनंती करू लागले की गांधींची तब्येत अतिशय खालवत चाललेली आहे आणि त्यांच्या जीवाला काही होऊ शकतं. परंतु बाबासाहेब आंबेडकर सांगतात अजिबात चालणार नाही. अतिशय महत्त्वाचा मी प्रयास करून हा स्वतंत्र मतदारसंघ मिळवला आणि त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाची मागणी या ठिकाणी सोडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांना धमकीची पत्रे येऊ लागली, खुनाने लिहिलेले, रक्ताने लिहिलेली पत्र येऊ लागले, तरी देखील बाबासाहेब आंबेडकर डगमगले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर अजिबात चालणार नाही. बाबासाहेब काय डगमगणारे, कोणाच्या धमक्यांना घाबरणारे नव्हते. बाबासाहेबांनी ज्या ज्या चळवळी केल्या त्या ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्या केल्या आणि त्यामुळं बाबासाहेबांनी सांगितलं की मी मत प्रयासाने मिळालेल्या सवलती स्वतंत्र मतदारसंघ अजिबात या ठिकाणी सोडणार नाही. संपूर्ण देशामध्ये तणाव वाढला. आंबेडकर देशद्रोही आहे अशा पद्धतीने जिकडे तिकडे सर्व म्हणू लागले. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं माझी मनोदेवता मला सांगते की या देशाच्या विरोधात माझ्या हातून कोणतेही कृत्य या ठिकाणी घडणार नाही. माझ्यावर केलेला आरोप हा खोटा आहे. माझ्या बांधवांच्या गुलामगिरीतून सुटका करून घेण्यात जे स्वतःला महात्मा म्हणून म्हणतात, जे स्वतःला महात्मा म्हणून म्हणतात घेणाऱ्यांनी विरोध व्हावा हे मला खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की चमत्कारिक वाटतं. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की स्वातंत्र्याचा काय लोक बरेच म्हणतात की गांधींचा जीव वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी सही केली नाही. एक लक्षात ठेवा, जीव वाचवला परंतु मेन कारण त्याचं होतं कारण त्याच वेळेला आपला स्वातंत्र्य देखील जवळ आलेलं होतं. इंग्रज सरकारने सांगितले आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतोय आणि स्वातंत्र्य देण्याचा स्वातंत्र्याचा लढा त्याचे प्रमुख पुढारी कोण होते? महात्मा गांधी होते. आणि जर काय स्वातंत्र्याचा लढा जवळ आलाय आणि जर त्याच वेळेला महात्मा गांधी मरण पावले तर याची आपलं स्वातंत्र्य आणखी लांब जाईल हा एक उद्देश होता. हे अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक विचार केला जर का मी सही नाही केले आणि आठ सोडला नाही तर उद्या महात्मा गांधी जर का मरण पावले तर माझ्या समाजावरती हे अन्याय अत्याचार करते, त्यांना मारून टाकते हा एक उद्देश होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बरे वाईट झालं म्हणून स्वतंत्र त्या ठिकाणी लांबून पडू नये यासाठी खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी आज पुणेकर त्याला म्हणतात की या ठिकाणी करार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून गांधींना वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने काम केलं. म्हणून नेहमी म्हणत असतो की बनाया भारत का संविधान उन्हीं का नाम अम्बेडकर, बनाया भारत का संविधान उन्हीं का नाम अम्बेडकर, बढ़ाई भारत की शान उन्हीं का नाम अम्बेडकर और बचाई गांधी जी की जान उन्हीं का नाम अम्बेडकर, उन्हीं का नाम अम्बेडकर. शेवटी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ त्या ठिकाणी कबूल करण्यात आला आणि त्या ठिकाणी सराव करण्यात आला. 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला. म्हणून गांधीजींचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने प्राण वाचवण्याचं काम केलं. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो अरे भीमजी के स्वाक्षरी ने जान गांधी की जान बचाई, भीमजी के स्वाक्षरी ने जान गांधी जी की बचाई. एक अछूत आदमी ने देखो या धूम मचाई, वो था रामजी का बेटा सरताज हमारा भीम बाबा, भारत के मिट्टी ने दुनिया में शौर्य ऐशी पाहिजे. आणि म्हणून भारताचं नव्हे जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची वाहवा होऊ लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीचे प्राण वाचवले. हे अतिशय महत्वाचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे घटना. आपण सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला घटना देऊन देशावर फार मोठे असे उपकार केलेले आहेत. आणि म्हणून भारताची घटना निर्माण करण्यासाठी 1946 रोजी एक समिती तयार करण्यात आली. त्या 7 लोकांची कमिटी होती. त्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा
समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, आणि 7 लोक त्यांना दिलेले होते, त्याच्यामधला 2. त्यामुळे मसुदा समितीचे काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करावं लागले. अनेक भाषा, अनेक भिन्न संस्कृती अशा खंडग्रास देशाची घटना लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेबांकडे आली. दिवस रात्र करून बाबासाहेबांनी या भारत देशाची घटना लिहिली. घटनावरती कशा पद्धतीने आले ते पण फार मोठा इतिहास आहे, तो त्यांनी आता आपल्या सर्वांना सांगितलं. परंतु दिवस रात्र मेहनत करून या भारत देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस, काय लोक 18 दिवस बोलतात का असेल, आता आपण किंवा आपण 17 दिवस सांगतो काय, बरोबर ना. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची घटना लिहिली. आणि याच्यामध्ये या घटनेमध्ये सर्वात मोठी घटना आपण रशियाची घटना घ्या, इंग्लंडची घ्या, रशियाची घ्या, फ्रान्सची घ्या, अतिशय थोड्या म्हणजे त्यांना फक्त कोणाला 2-3 वर्ष लागली, 4 वर्ष लागले, 5 वर्ष लागले, परंतु सर्वात मोठी घटना या भारत देशाची बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये लिहिले. आणि या घटनेत कलम होती 395 कलमे आणि 8 परिशिष्ट आहेत. ही घटना बचावण्याचे काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला बंधू आणि भगिनींनो करायचे आहे. आजचं सरकार आपल्याला माहिती आहे, जो तो उठतो मंत्र्याला मंत्री होते आणि सांगतो आम्ही मंत्री झालो. कशासाठी मंत्री झालो, तर हे आम्हाला भारताची घटना बदलण्यासाठी आम्ही मंत्री झालो. म्हणून आपण जागरूक राहणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की सत्ता जी आता आहे ही कोणाची सत्ता आहे, खऱ्याची सत्ता नाही. म्हणून मी सांगतो आणि ही सत्ता आहे दोन लुटारूंची. चला वाचूया घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. अरे पैगाम गली गली गांव शहर में खैरात की तरह बांट देंगे, ए दुश्मनों ना लगाओ संविधान को हाथ वरना ये जेबी वाले तुम्हारी उंगलियां काट देंगे. मेरे बच्चे ने कभी आराम नहीं किया, कभी किसी का झुकने को सलाम नहीं किया और भारत का संविधान के लिए ऐसा काम किया जिसका कभी दाम नहीं लिया, जिसका कभी दाम नहीं लिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, एक किंमत सर्वांनी या ठिकाणी दिले की एकाला एकच मत, तो मला करोडपती असू दे, अब्जामध्ये असू दे, त्याला देखील एक मत आणि रोडवरचा भिकारी असेल त्याला देखील एक मत. हे माझे योगदान खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. या घटनेमध्ये समान दर्जा देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व मानवी मूल्यांची सांगड घातलेली घटना बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावरती फार मोठं असं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर महत्वाचा पुढचा 2-3 पाढे पुढचे सांगितले. पुढचा पाढे हिंदू कोड बिल. आपल्या सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं. ते देशासाठी वरदान आहे ना, कारण स्त्रियांसाठी व त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी विशेष अधिकार त्यांना देणारे हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. ज्या स्त्रियांसाठी लिहिलं पण त्या फक्त आपल्या स्त्रिया नव्हतात ना, सर्व जाती धर्माच्या स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल लिहिलेलं होतं. परंतु त्या स्त्रियांनी बाबासाहेबांच्या दिल्लीवरती बंगल्यावरती मोर्चा काढला. हे हिंदू कोड बिल रद्द झालं पाहिजे. काय होतं हिंदू कोड बिलामध्ये, तर या ठिकाणी हिंदू कोड बिलामध्ये विधवा मुलगी असेल, मुलीची विधवा या सर्वात प्राप्त झालेल्या संपत्ती मुलाच्या हिशाप्रमाणे अर्धा हिस्सा त्या मुलीला देखील मिळाला पाहिजे. ज्या स्त्रिया वारसाचा हक्क आहे त्या स्त्री इतर कोणत्याही बाबी लक्षात न घेता वारसदार म्हणून त्यांना घोषित केलं पाहिजे. पत्नीच्या निधनानंतर वारसा हक्क त्यांच्या पत्नीला असला पाहिजे. विधवांचा पुनर्विवाह कायदा बाबासाहेबांनी त्यामध्ये केला. स्त्रीला दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार दिला. त्याप्रमाणे वाईट नारी संपत्ती संरक्षण कायदा केला. तलाक कायदा, पारशी विवाह, ख्रिस्ती विवाह कायदा, सती प्रतिबंधक कायदा. विवाह करताना जात विचारात घेण्यात आली नाही, तिला विवाहासाठी जातीचं बंधन असणार आहे. अशा अनेक महिलांसाठी या ठिकाणी हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि हे हिंदू कोड बिल ज्या वेळेला स्त्रियांना देण्याचा प्रयत्न केला त्या बिलाचा प्रस्ताव 19/12/1949 रोजी घटना समिती पुढे आला. परंतु विविध संघटनेच्या माध्यमातून
हा प्रस्ताव फेटाळण्यात आला म्हणून आंदोलन छेडले गेले. पंडितराव नेहरू असतील, राजेंद्र प्रसाद होते आणि पुढे ढकलण्याचं काम केलं. शेवटी 11/4/1927 रोजी मांडलेले हे बिल 4 वर्षानंतर म्हणजे 5/12/1951 रोजी सभागृहात ठेवण्यात आले. फेब्रुवारी 1951च्या म्हणजे 1951च्या 5, 6 आणि 7 असे 3 दिवस बिलावर चर्चा झाली आणि टप्प्याटप्प्याने हे बिल मंजूर करण्याचे ठरवण्यात आले. हिंदू कोड बिलचा महत्वाचा भाग त्या ठिकाणी गाळण्यात आला आणि शेवटी हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज कोण आहे का मंत्रिपदाचा राजीनामा देणार? लोकांच्या फायद्यासाठी, या स्त्रियांच्या अधिकारासाठी हिंदू कोड बिल पास होत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा या ठिकाणी राजीनामा दिला. भारतीय महिलांसाठी एवढा मोठा त्याग करणारा मंत्री महामानव फक्त एकच ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून असे परत बाबासाहेब आंबेडकर होणार नाहीत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, चला जाता है दुनिया से वो जिंदा हो नहीं सकता, चला जाता है दुनिया से वो जिंदा हो नहीं सकता. वो लाखों पतंगबाज, वो लाखों पतंगबाज आइंदा हो नहीं सकता, वो लाखों सितंबर पतंगर हो नहीं सकता. इस दुनिया में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता, इस दुनिया में दूसरा अम्बेडकर पैदा हो सकता. आपण लक्षात घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे. डोंगरे साहेबांनी मला 5 मिनिटं दाखवलेली आहेत, तशी 10 मिनिटं आहेत. आणि म्हणून या घटनेमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल खास सर्व स्त्रियांसाठी होतं, हे देखील देशासाठी फार मोठं असं योगदान आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट धर्मांतर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर आपल्याला माहिती आहे 14 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही. 1935 ते 1956 पर्यंत तब्बल 21 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी थांबलेले आहेत. फक्त थांबले नाही तर या काळामध्ये सर्व धर्मांचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. आणि अभ्यास करत असताना काही लोकांनी बाबासाहेबांना धर्मांतराची घोषणा केल्यानंतर हैदराबादचा निजाम त्याने बाबासाहेबांना त्यावेळेला 2 कोटी रुपये देऊन केले नव्हते. त्यावेळेची किंमत 2 कोटी म्हणजे आताची किती झाली? बाबासाहेब आंबेडकरांना हैदराबादचे निजाम यांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही मुस्लिम धर्माचा स्वीकार करा, तुम्हाला मी 2 कोटी रुपये देतो. ख्रिश्चन धर्माचा पोप बाबासाहेबांना येऊन भेटतो, तो सांगतो ख्रिश्चन धर्म आपण स्वीकारा आणि तुम्हाला आम्ही सर्व मानसन्मानाची लावणी देऊ, तुमच्या लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ, भांडेपुडे देऊ, घर देऊ, सर्व काय चांगल्या पद्धतीने देऊ. त्यानंतर शीख धर्माचे पुढे जाऊन बाबासाहेबांना भेटले, त्यांनी सांगितलं तुम्ही शीख धर्माचा स्वीकार करा, आम्ही तुम्हाला सत्तेत भाग करून देऊ, आम्ही तुम्हाला सत्ता देऊ. अशी अनेक प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांना केला, परंतु बाबासाहेब कोणत्याही प्रलोभाला त्या ठिकाणी लाभले नाही, त्या ठिकाणी वाचले नाही. एका कवीने म्हटलेलं आहे, नाही 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 तुमचं आमचं जमायचं नाही, या 1.5 दमडीच्या पायी माझा समाज मी विकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी असे कितीतरी ऑफर आल्या, परंतु माझा समाज महत्वाचा आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष होते. अशा छोट्या मोठ्या प्रलोभांना बळी पडणारे नव्हते. समाज आणि देश हिताच्या आड कोणतीही गोष्ट येत असेल तर ती मी मान्य करणार नाही. देशाबद्दल नसा नसा स्वाभिमान भरलेला होता. बाबासाहेब आंबेडकर एका वक्तव्यामध्ये बोललेले होते, जर या भारतावर जर कोणी विरोधकांनी जर स्वारी केले आणि बंदूकच्या त्याची जर पहिली गोळी मी माझ्या छाताडामध्ये घेईल, एवढे स्वाभिमान बाबासाहेबांकडे होता. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मला सांगा, जर मुस्लिम धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला स्वीकारला असता तर आज काय झालं असतं? मुस्लिम धर्म वाढला असता आणि दुसरी भारताच्या पाणी आपली भागाला मिळाली असते. 7 कोटी जनता आपली होती. ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तर इंग्रजांचं प्राबल्य वाढले असतं आणि भारत सोडून ते केव्हाच गेले नसते. आणि शीख धर्म स्वीकारला असता तर शीख धर्माचे प्राबल्य वाढले असतं. आणि शीख जात आपल्या सर्वांना माहिती आहे, शिव धाडसी समाज, शिव आणि धाडसी समाज म्हणून प्रचलित आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ देश हितासाठी
भारतीय स्वातंत्र्याला भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि यासाठी बाबासाहेबांनी सत्य अहिंसा मैत्री करुणा या तत्वावर आधारित की ज्या धर्मामध्ये समता आहे, ज्या धर्मामध्ये स्वातंत्र्य आहे, ज्या धर्मामध्ये बंधुत्व आहे, ज्या धर्मामध्ये न्याय आहे अशा नीतीचा पुरस्कार म्हणून स्वीकारला. जो बौद्ध धर्म आज भारतामध्ये भगवान बुद्धाचाच भारतामध्ये ज्या तथागत भगवान बुद्धाचा जन्म झाला त्याच धर्माचा ज्या संस्थापक तथागत भगवान बुद्ध होते जो धर्म लोकशाहीचा पुरस्कार आहे अशा या बौद्ध धर्माच्या जगामध्ये प्रसार प्रचार झाला तर सर्व जग गुन्हा बाळगणारे राहिले. अशा पद्धतीने या ठिकाणी शांततेने राहिले. आणि जग देखील म्हणते आम्हाला युद्ध नको, आम्हाला काय पाहिजे बुद्ध हवा, युद्ध नको बुद्ध हवा आणि बुद्धाचा धर्माचा स्वीकार हा केवळ बौद्ध धर्म तर भारताच्या देशाच्या हितासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये कुठेही दंगा होणार नाही, हिंसा होणार नाही, व्यभिचार होणार नाही, सर्वजण सुख शांतीने राहतील असा बौद्ध धर्म म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धर्म 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर या ठिकाणी घेतला. खऱ्या अर्थाने आपण बौद्ध झालो म्हणून म्हणतो की बिंजी के राह पे चलो सब भला ही भला है, ना कोई आपत्ति होगी, सब भला ही भला है, और सब मिले के चले भाइयों, सब मिला ही मिला है. अरे बुद्ध के नगरी में सारा गुलशन खिला ही खिला है, सारा गुलशन खिला ही खिला है. अशा बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध सत्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची पाळंमुळं या देशामध्ये घट्ट होते. या पाळंमुळे आज कोणताही मायका लाल या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने आता उठू शकत नाही. म्हणून जातीवादी या ठिकाणी ज्या आहे त्यांनी लक्षात ठेवावं की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कृतीमध्ये देशासाठी अभिमान, स्वतंत्र, समता, बंधुत्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून बंधू आणि बंधूंनो बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून खऱ्या अर्थाने या देशावर फार मोठे असे उपकार केलेले आहेत. कारण या बौद्ध धर्मामुळे भारताची जगात आज पत आहे, ओळख आहे. आज जगाला भगवान बुद्धाचा धर्म जगामध्ये भारताला जी ओळख आहे जगामध्ये ते तथागत भगवान बुद्धाचा जन्मस्थळ झालेला आहे भारतामध्ये. म्हणून ही ओळख बुद्धाची ओळख आहे. म्हणून बुद्धाचा देश म्हणून जगामध्ये ओळखलं जातं. आणि म्हणून जाता येता आपल्याला एवढे सांगेल बुद्ध का धर्मचक्र तिरंगा में, बुद्ध का धर्मचक्र तिरंगा में, 4 शेर राजमुद्रा में, समता, स्वतंत्र, बंधुत्व संविधान में. इसलिए भारत का नाम सारे दुनिया में बंधू आणि भगिनींनो विषय फार मोठा आहे. देशासाठी योगदान अजून बरेच मुद्दे आहेत या ठिकाणी, परंतु आपण सर्वांना शिस्त शिकवतो तर आपण शिस्तीमध्ये राहणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे वेळ अभावी या ठिकाणी माझा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान हा विषय इथेच या विषयाला पूर्ण विराम देतो. आपण सर्वजण त्या माझ्या विषयासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. या विषयासाठी आमचे माजी कोषाध्यक्ष श्रीरामदेव कांबळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि माझा विषय या ठिकाणी थांबवतो. जय संविधान, जय भीम, जय बुद्ध.